हाय नमस्कार मित्रांनो. तर मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अर्थशास्त्राचं जे काही लेक्चर नंबर 58 नंबरचं लेक्चर आहे की 1991च्या संदर्भात भारताची जी आर्थिक सुधारणा झाली होती, ही आर्थिक सुधारणा कशा पद्धतीने झाली होती आणि त्याचबरोबर ही आर्थिक सुधारणा करण्याच्या अगोदर भारताची आर्थिक परिस्थिती काय होती, तर याच्याविषयी मी थोडी माहिती सांगणार आहे. बघा, भारतामध्ये आजपर्यंत तरी कधीही आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली नाही, पण 1991ची परिस्थिती तशा पद्धतीची आलेली होती असं म्हटलं जातंय. 1991 मध्ये भारताची आर्थिक आणीबाणी लावण्याची परिस्थिती येण्याचं कारण म्हणजे एक गल्फ कंट्रीज जे आहेत की जे सौदी असेल, इराण असेल, त्याचबरोबर इराक, या गल्फ कंट्रीजमध्ये अंतर्गत यादवी युद्ध चालू होतं. या युद्धाचा परिणाम म्हणजे तेलाचे जे साठे आहेत, तेलाच्या साठ्यांची जे तेलांची किंमत आहे ती वाढत चाललेली होती. त्याच्यातच भारतामध्ये जे परकीय चलन साठा जो होता तो एकदम तुटपुंजा राहिलेला होता. नियर अबाउट 7 ते 8 दिवस परकीय तेल खरेदी करू शकू एवढ्या पद्धतीचाच परकीय चलन साठा होता. आता परकीय चलन साठा पण कमी, तेलाच्या किमती पण वाढलेल्या होत्या आणि सर्वात महत्त्वाचं तेल क्रूड ऑइल जे आहे, हे क्रूड ऑइल भारतासाठी आपण म्हणू की ब्लडचं काम करतं, रक्ताचं काम करतं. जसं शरीरामध्ये रक्तप्रवाह काम करतं असं तसं देशामध्ये जे काही वाहतूक आहे, या वाहतुकीसाठी जे फ्यूल आहे हे फ्यूल खूप महत्त्वाचं आहे. जवळजवळ 70% ज्या काही गुड्स सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात, सुविधा दिल्या जातात, ते वाहतुकीवरतीच अवलंबून होतं. जर समजा वाहतुकीसाठी लागणाऱ्या तेलाच्याच किमती वाढल्या तर त्याचा डायरेक्टली परिणाम हा अर्थव्यवस्थेवरती होतो आणि त्यामुळेच ह्या तेलाच्या बाबतीमध्ये पण एक द्वंद्व चालू होतं. आणखी महत्त्वाचे मुद्दे जे होते की भारतामध्ये जी वित्तीय तूट जी होती की ज्याला आपण राज्यकोषीय तूट पण म्हणतो किंवा फिस्कल डेफिसाइट जो होता तो पण वाढत चाललेला होता. फिस्कल डेफिसाइट कशाला म्हटलं जातं किंवा राज्यकोषीय तूट कशाला म्हटलं जातं, तर एक म्हणजे सरकारचं जे येणं आहे, जो काही सरकारचा महसूल गोळा होतोय आणि सरकारचा खर्च, या दोघांची तफावत जी मांडली जाते त्याला फिस्कल डेफिसाइट असं म्हटलं जातं. हा पण वाढत चाललेला होता. त्याचबरोबर ऑलरेडी भारताच्या ज्या पॉलिसी जी होती, धोरणं जी होती कशा संदर्भात, तर परकीय देशातील इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमधील असेल किंवा देशांतर्गत एखादी कंपनी चालू करण्याच्या बाबतीमध्ये असेल, तर ही जी धोरणं होती भारताची ती खूप अशी स्ट्रिक्ट होती, खूप अशी कन्स्ट्रेंड होती. याच्यामध्ये प्रत्येकालाच पटकन त्याची कंपनी स्थापन करता येत नव्हती किंवा एखाद्याकडे खूप असा पैसा असेल तर तो पैसा तो प्रॉपरली एखादी वेगळी कंपनी निर्माण करून गुंतवू शकत नव्हता. त्यामुळे खूप असे रिस्ट्रिक्शन होते 1991च्या अगोदर आणि त्याचा परिणामच 1991ला बाहेर पडला होता. आणि या परिणामातून बाहेर पडण्यासाठी ऑलरेडी याच्या संदर्भात 1985 पासूनच जेव्हा राजीव गांधींचं सरकार होतं तेव्हापासूनच या आर्थिक सुधारणेच्या संदर्भात थोडी पावलं उचलायला सुरुवात केलेली होती. पण 1991ची परिस्थिती खूप बिघडलेली होती. मग त्या संदर्भात मग निर्णय घेणं खूप गरजेचं होतं आणि 1991 साली म्हणजे जून-जुलै 1991 साली भारताचे जे पंतप्रधान होते PV नरसिंह राव, आणि सर्वात महत्त्वाचं या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो रोल होता तो डॉक्टर मनमोहन सिंग यांचा होता की जे त्यावेळेचे भारताचे वित्त मंत्री होते, फायनान्स मिनिस्टर होते. आता त्यांच्या मार्फत जे निर्णय घेण्यात आले ते एकूण 8 महत्त्वाचे निर्णय त्यावेळेला घेण्यात आलेले होते. 8 कोणते 8 निर्णय होते बघा, मी 1 बाय 1 ते निर्णय सांगेल तुम्हाला. इथं स्लाइडमध्ये पण मध्ये मी दाखवेल पण कोणते 8 निर्णय होते. आणि बेसिक 3 चेंजेस केलेले होते, म्हणजे जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण, हे 3 बदल केले होते ज्याला LPG रिफॉर्म असं म्हणतो किंवा LPG सुधारणा असं म्हटलं जातं. LPG म्हणजे L फॉर लिबरलायझेशन, P फॉर प्रायव्हेटायझेशन आणि G फॉर ग्लोबलायझेशन करण्यात आलेलं होतं. आता लिबरलायझेशन म्हणजेच उदारीकरण म्हणजे काय की भारतामध्ये जे इन्स्पेक्टर राज्य होता, कंपन्यांच्या होती सरकारचं जे वर्चस्व होतं किंवा सरकारचं कंपनी स्थापन करण्यासाठी जे वर्चस्व होतं ते काय करण्यात आलं, थोडं ढिलं करण्यात आलेलं होतं. म्हणजे कंपनी एखादी निर्माण करण्यासाठी खूप अशा पद्धतीचे ड्यूज, नो ड्यूज, सह्या वगैरे घ्याव्या लागत होत्या, त्याचं प्रमाण कमी करण्यात आलं. याचं उदारीकरण झालं आपण म्हणलं. त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा जो होता म्हणजे Lच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरणाला खूप अशी सूट देण्यात आली. खाजगीकरणाला सूट देण्यात आली इन द सेन्स की ज्या सरकारी कंपन्या होत्या, पब्लिक सेक्टर कंपनीज ज्या होत्या, जसं आत्ताच्या घडीला सेल आहे, BPCL आहे, HPCL वगैरे आहेत, तर या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांच्या मध्ये खाजगी गुंतवणूकदारांना
आमंत्रित करण्यात आलं की तुम्ही याच्यामध्ये काय करा, गुंतवणूक करा. हा झाला प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा. म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. जगातील परकीय देशातील लोकांनी भारतामध्ये यावं किंवा परकीय देशातील कंपन्यांनी भारतामध्ये यावं आणि भारतामध्ये गुंतवणूक करावी, या उद्देशानेच ग्लोबलायझेशनला काय करण्यात आली, तर सूट देण्यात आली. आणि याच्यामध्ये आता दोन प्रकार असतात बघा परकीय गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये. आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो. एक म्हणजे ऑटोमॅटिक पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि दुसरी जी आहे ते सरकारच्या संमतीने इन्व्हेस्टमेंट केली जाते. तर सरकारच्या संमतीने इन्व्हेस्टमेंट कुठे केली जाते की जे हॅझार्डस म्हणजे धोकादायक अशा प्रकारचे उद्योग आहेत त्या ठिकाणी सरकारची परमिशन लागेल असं सांगितलेलं होतं. पण असे काही उद्योग असतील, वस्त्रोद्योग असेल किंवा ऑटो सेक्टर्स असेल, याच्यामध्ये सरकारची परमिशन न घेता 50% गुंतवणुकीला काय केली होती, तर परवानगी देण्यात आलेली होती. म्हणजे हे LPGच्या बाबतीमधील मुद्दे झाले. ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन या संदर्भात आहेत. आता जे 8 रिफॉर्म केले, 8 बदल केले ते कोणतं? पहिला बदल जो होता तो फिस्कल पॉलिसीच्या बाबतीमध्ये. वित्तीय धोरण जे आहे किंवा राज्यकोषीय धोरण जे आहे ते राज्यकोषीय धोरण सुधारण्यात आलं. आता याच्यामध्ये काय करण्यात आलं की ठीक आहे, मार्केटमध्ये जरी फिस्कल डेफिसाइट, राज्यकोषीय तूट जास्त असेल तर ही राज्यकोषीय तूट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मग RBIला नोटा छापण्यास सांगण्यात आलं. देशाअंतर्गतच कर्ज उभारण्यास सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर परकीय देशाकडून किंवा परकीय आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून फंड घेण्यात आला. याच्यातून काय झालं की जी वित्तीय धोरण जे आहे किंवा राज्यकोषीय धोरण आहे याच्यामध्ये थोडी सुधारणा करण्यात आली. त्याच्यानंतर जे होते ते मौद्रिक धोरण, मॉनिटरी पॉलिसी संदर्भात. आता चलनवाढ जी आहे ती वाढतच चाललेली होती बघा. चलनवाढीचे प्रकार आपण बघितले, एक म्हणजे रांगणारी, चालणारी आणि पळणारी. याच्यामध्ये जी काही पळणारी चलनवाढ होती ती 1991च्या साली आलेली होती. त्या फेज मध्ये होतो. मग चलनवाढीवरती नियंत्रण करायचं असेल मग त्याच्यासाठी सरकारने एक टप्पे ठरवण्यात आले. एक म्हणजे चलनवाढीवरती नियंत्रण करायचं असेल तर मार्केटमधील पैसा तुम्हाला काय करावा लागेल, ओढून घ्यावा लागेल, सक करावा लागेल. मग याच्यासाठी RBIच्या मार्फत काही धोरणं आखण्यात आली, सरकारच्या मार्फत काही धोरणं आखण्यात आली आणि याच्यातून ज्या लोकांच्याकडे जे पैसे होते ते पैसे लोकांच्याकडून थोड्या थोड्या टप्प्याने काय करण्यात आले तर काढून घेण्यात आलेले होते. हे चलनवाढीच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यात आले. म्हणजे मौद्रिक धोरण दुसरा मुद्दा. पहिला होता तो राज्यकोषीय धोरण, दुसरा मौद्रिक धोरण, तिसरा जो होता तो फॉरेन पॉलिसी. म्हणजे परकीय धोरण कशी होती तर मी म्हणलो परकीय गुंतवणूकदार आहेत त्यांना आमंत्रित करण्यात आलं, तुम्ही या गुंतवणूक करू शकता आणि परकीय देशांच्या बरोबर चांगल्या पद्धतीचं बॉन्डिंग पण करण्यात आलं. आता चौथा मुद्दा याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की इंडस्ट्रियल पॉलिसी. आता इंडस्ट्रियल पॉलिसी म्हणजे ज्या देशामध्ये MSME जे आहेत, छोटे मोठे लघु उद्योग निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना पटकन परवानगी देऊन उद्योग स्थापन करण्यासाठी मदत करणे, याच्यासाठी इंडस्ट्रियल पॉलिसी तयार करण्यात आली होती. आणि या इंडस्ट्रियल पॉलिसीचाच मुद्दा LPG रिफॉर्म होता. त्याच्यानंतर पाचवा जो मुद्दा होता तो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, त्याला FDI असं म्हणतो. परकीय डायरेक्टली गुंतवणूक जी आहे ते भारतामध्ये होण्यासाठी जे मी म्हणलो की 50% ऑटोमॅटिक थ्रू सूट देण्यात आलेली होती. 50% क्षेत्रामध्ये आपण डायरेक्टली काय करू शकत होता, गुंतवणूक करू शकत होता. म्हणजे ऑटो सेक्टरमध्ये 50% परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आलेली होती. किंवा इतर जे सेक्टर्स आहेत ते एकूण 18 जे असे सेक्टर होते की जे हॅझार्डस होते त्यांना सोडून जे काही इतर उद्योग होते त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्याला परवानगी देण्यात आली होती. पाचवा मुद्दा झाला. सहावा जो मुद्दा होता बिझनेस सायकल. जे बिझनेस सायकल जी होती, आता बिझनेस सायकलमध्ये रॉ मटेरियल असेल, आता रॉ मटेरियल मिळवण्यासाठी काही आपण परकीय देशावरती पण अवलंबून असतो किंवा देशांतर्गत पण अवलंबून असतो. मग या बिझनेस सायकलसाठी काय करण्यात आले की जे अटी होत्या, ज्या काही निर्बंध लागण्यात आले होते ते शिथिल करण्यात आले होते. आणि पब्लिक सेक्टर पॉलिसी जी होती, पब्लिक सेक्टर पॉलिसी म्हणजे मी सांगतोय सातवा मुद्दा. या पब्लिक सेक्टर पॉलिसीमध्ये काय करण्यात आलं की जी सरकारची कंपनी आहे या सरकारी कंपनीमध्ये जे खाजगी क्षेत्रातील कंपन्या असतील किंवा खाजगी एखादा उद्योजक असेल तर तो काय करू शकत होता, गुंतवणूक करू शकत होता. आणि यालाच धरून जो मुद्दा येतो तो 8वा डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणुकी संदर्भातला मुद्दा आला. आता सरकारी क्षेत्रातील कंपन्यांच्या मध्ये निर्गुंतवणूक करून त्या कंपन्यांच्या मध्ये खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित करणे, याला काय म्हटलं जातं तर निर्गुंतवणूक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ सरकारची 100 रुपयाची कंपनी आहे, सरकार काय करेल, 100 रुपयाची कंपनी इन द सेन्स की 100 रुपये सरकार त्याच्यामध्ये गुंतवतोय. आता मी एक खाजगी उद्योजक आहे, सरकारनं सांगितलं की याच्यामध्ये 75 रुपये आम्ही गुंतवणार आहेत, 25 रुपयाची गुंतवणूक ही खाजगी क्षेत्रासाठी ओपन केलेली असेल. मग मी 25 रुपयाची गुंतवणूक काय करणार आहे तर त्या
सरकारच्या कंपनीमध्ये करणार आहे। याच्यातून काय झालं की एक म्हणजे सरकारचे 25 रुपये वाचले, दुसरा माझ्याकडचे 25 रुपये सरकारला भेटले आणि त्याच्यावरून सरकारला टॅक्स पण भेटला आणि सरकारचा जो काही फंड जो जाणार होता या कंपन्यांच्या मध्ये तोही फंड वाचला। म्हणजे थोडक्यात या निर्गुंतवणुकीच्या मार्फत सरकारचे पैसे वाचू लागले आणि हे वाचलेले सरकारचे पैसे देशाच्या सोशल स्कीम ज्या आहेत, सामाजिक ज्या योजना आहेत त्या योजनांच्या वरती खर्च करायला सुरुवात करण्यात आली। अशा प्रकारचे 8 महत्त्वाचे निर्णय, 8 महत्त्वाची धोरणं 1991च्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वापरण्यात आली होती आणि 1991 पासून हळूहळू भारताची जी प्रगती होती, आर्थिक स्टॅबिलिटी, इकॉनॉमिकल स्टॅबिलिटीच्या बाबतीमध्ये आहे तसेच पुढे होत गेली आणि आजच्या घडीला तर स्टॅबिलिटी आहे, पण आत्ताचं चित्र थोडं वेगळं आहे, ते पण आकस्मिक आलेलं एक चित्र आहे। आता याच्यावरती सरकार काय करणार आहे, त्याचबरोबर आरबीआयच्या मार्फत काय केलं जाणार आहे हा आपल्याला येणारा कार्यकाळच सांगू शकतो। पण हे जे मुद्दे आहेत व्यवस्थित समजून घ्या, अंडरस्टँड करा आणि जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा लेक्चर रिकॉल करा आणि आतापर्यंत झालेल्या अर्थशास्त्राच्या लेक्चरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, सगळ्या लेक्चरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, सर्वच्या सर्व लेक्चर्स बघा। मी इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम।